रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक मी लढवली आणि त्याची मतमोजणी आज 3-4 जून रोजी ती पार पडली आणि काही क्षणापूर्वी मला विजयी झाल्याचं दाखला सर्टिफिकेट मला त्यांनी दिलेले आहे। भावना एकच मला असं वाटतं की पहिल्यांदाच निवडणूक लढलो आणि जिंकलो असं नाही, अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो या। पण या निवडणुकीच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं, भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे। पर्टिक्युलर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयावर आत्मपरीक्षण करणार। जे काय बोलत होते नेते मंडळी यायचे विचाराला, त्यांची भाषा, त्यांची आमच्या नेत्यांवर PM व अन्य लोकांवर केली टीका, ते जर पाहिलं तर वैचारिक पातळी आमच्या विरोधकांनी गमावलेली आहे असं मला स्वतःला वाटतं। जनतेची दिशाभूल करायची, जसं आम्ही निवडून येणार आहोत असं भासवण्याचा प्रयत्न झाला। पण गेल्या 10 वर्षामध्ये खासदार जे होते त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी काय योगदान दिलं विकासाच्या बाबतीमध्ये, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या ॲम्युनिटीबद्दल, नागरी सुविधाबद्दल काय केलं हे सांगून मतं मागायला पाहिजे। पण फक्त मोदीजी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची, नारायण राणेवर टीका करायची आणि मतं मागायची, त्यांना मतदारांनी योग्य धडा शिकवलेला आहे, आत्मपरीक्षण करायला लावलेलं आहे। आणि म्हणून मी सांगेन, या निवडणूक मी लढलो, मी जिंकलो, याचा मला आनंद आहे। या निवडणुकीत दोन्ही जिल्हाध्यक्ष श्री सावंत रत्नागिरी आणि तिकडचेही सावंत दोन्ही जिल्हाध्यक्ष, सगळेच पदाधिकारी दोन्ही जिल्ह्यातले यांनी फार मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे। त्यांचाही मी आभारी आहे। या निवडणुकीत निलेश नितेशने पण अतिशय चांगलं काम केलं, दोन्ही जिल्ह्यात केलं, त्याचप्रमाणे अन्य पदाधिकारी यांनीही केलं आणि म्हणून या सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे। मी निवडून येण्यासाठी या सर्वांनी दिवसरात्र परिश्रम करून मला विजय मिळवून दिला, त्याचा मला आनंद आहे। आणि मी स्वतः कटिबद्ध आहे की जो मला दाखला दिला ती माझी जबाबदारी आहे। लोकप्रतिनिधी म्हणून मला दाखला दिला ती माझी नैतिक जबाबदारी आहे की खासदार म्हणून या मतदारसंघाच्या लोकांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन, त्यांना अपेक्षा असलेलं काम मी करू शकेन, हा मला विश्वास वाटतो। लोकांनी विश्वास ठेवला तो मी सार्थकी लावेन असं मला स्वतःला वाटतं। आणि त्याचप्रमाणे मला सांग वाटतं, भविष्यातही विधानसभेच्या निवडणुका उघडलेल्या आहेत, अबकी बार विरोधकांना धडा शिकवीन, धडा शिकवीन। त्याच्या ऐकून घ्या, माझं वाक्य नाही, कॉमायमध्ये कॉमाय। तर तो असा काही विरोधक, काही आप्त, काही सहकारी, काही अलायन्समधले मित्र, या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य बरेला शोभणारं नव्हतं। म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे, विरोधक त्यांना लोकशाहीतल्या विरोधकाची भूमिका विरोधकांना माहीत नाही, उद्धव ठाकरेला नाहीच नाही, शिव्या देण्यापलीकडे त्या माणसाला काही येतच नाही। कुठलंही काम कार्य, मुख्यमंत्री झालो बा, एवढं विधायक कार्य केलं, महाराष्ट्राचा GDP वाढवला, पर कॅपिटल इन्कम वाढवला, सुविधा, शिक्षणाचा दर्जा वाढवला, आरोग्य, हे काही सांगत नाही। फक्त मोदींना, अमितभाईंना, नारायण राणे, देवेंद्र यांना शिव्या बघ। याचं फळ म्हणजे सत्ता तर नाही, परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो, अमित शाह यांचं अभिनंदन करतो।
तिसऱ्यांदा सत्ता आली, तिसऱ्यांदा पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणार आहे. याची फजिती झाली. त्यांनी आता तोंड बंद करावी, नाही तर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहावं. इथलं कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं. आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा, आता कुठे जाणार? ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्यांनी दगाफटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल. दादा, उमेदवारी दाखल केल्यापासून जे निकाल लागल्यापर्यंत आपल्याला विजयाची खात्री होती का? 100. नंबर 1. नंबर 2, आपण आता बोलता की काही संख्येने तुम्हाला त्रास दिलाय. कोण आहे अंदाज काय तुमचा? रोष कोणावर आहे? नाही, ते कोण असलेला रोष नाही आहे, तो सांगायचा नसतो. त्यासाठी ना जेव्हा संधी येईल तेव्हा त्यांना दोष दाखवायचा असतो, पक्षाच्या अंतर्गत असले तर. तुम्हाला काही जणांनी दगा देण्याचं काम केलं आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे? तुम्हाला काही जणांनी दगा मला दगा कोणी देऊ शकत नाही, पण BJPच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला संख्याकडून, तुमच्या महायुतीकडूनच का? सर दादा, असं काय म्हणायचं? मला मराठी सांगत कळत. तो झाला कोणी काय कधी सो कॉमेंट. शोध घेणार त्याचा, शोध घेणार भविष्यात. उगाच शब्द सोडला, मी अभ्यास करावा म्हणून सोडला. सर त्यात आपण रत्नागिरी जिल्ह्यात महत्त्वाचा एक प्रश्न म्हणजे विमानतळ. खूप वर्ष झाली आहेत विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. आपण आता जिल्ह्याचे खासदार म्हणून आलेले आहात, या दृष्टीने आपण त्याचा पाठपुरावा करणार का? नक्की आपल्या अपेक्षेची पूर्तता करणार. पहिला 1 हायवे, 2 पिण्याचा पाण्याचा प्रश्न, 3 एअरपोर्ट, 4 इंडस्ट्री. हे माझे क्रम आहेत. तर आपण अनेक घोषणा दिली होती ह्या निवडणुकीमध्ये. काय घोषणा? आपण आता खासदार झालात, नाही काय घोषणा? आपण एअरपोर्ट आहे, पाणी आहे, रस्ते, मुंबई गोवा महामार्ग, आता पण बोलतो ना मी. घोषणा नाही त्याला, मी आता बोलतो. खासदार निवडून दिल्यात मी एक करीन, आताही बोलतो मी करणार म्हणून. पुन्हा मंत्री म्हणून शपथ घेणार केंद्रात, ते मला माहिती. वाटत बिटत मी स्वप्न पाहत नाही. पक्षाची जबाबदारी पक्षाकडून मी मंत्रीपद मिळेल म्हणून का निवडणूक लढवलेली नाही. पक्षाने जबाबदारी दिली, मी पार पडलेली आहे. सर, रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय कार्याला कधीपासून सुरुवात करणार? उद्यापासून, आतापासून. हे कार्यच आहे तुम्हाला उत्तर देणं. जनतेसाठी तुम्ही केव्हा उपलब्ध? आजही उपलब्ध. आता जाताना कोणी काय घेऊन येईल मी सांगणार, मदत करणार. माझा पी आहे, स्टाफ आहे सगळा. आप जो अभी आपकी जीत हुई है, आप किसे श्रेय देना चाहते हैं? हाँ, किसे श्रेय देना चाहते हैं? श्रेय में माननीय हमारे देश के पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी, पंतप्रधान, इनको श्रेय देना चाहता हूँ. माननीय हमारे होम मिनिस्टर अमित भाई शाह, इनको श्रेय देना चाहता हूँ. तीसरे नड्डा जी और चौथा देवेंद्र फडणवीस. आपके जो प्रतिस्पर्धी उनको कोई मैसेज देना चाहेंगे आप? किसको? आपके प्रतिस्पर्धी उनको कोई मैसेज देना चाहते हैं? मैं अभी मराठी भी दिया. उनको आने वाले चुनाव विधानसभा है ना, जिस तरह से हमारे ऊपर, हमारे नेताजन के ऊपर तो जिस तरह से क्रिटिसाइज किया, तो आने वाले चुनाव में हम उसकी परतफेड़ करेंगे. आपने कहा था कि 2 या 2.5 लाख वोटों से आप जीत के आएंगे, लेकिन उतना फर्क नहीं दिखाई दे. क्या कारण हो सकता है? कारण कुछ नहीं, चुनाव में बोलना पड़ता है, उत्साहित करने के लिए कार्यकर्ता को. और जो मिले हैं ना वो 2-3 लाख से भी ज़्यादा है. जो देश का जो और महाराष्ट्र का रिजल्ट आप देखेगा ना, तो ये 53-54 हज़ार जो भी है ना, वो 3 लाख से भी ज़्यादा है. सर, रत्नागिरी आपल्यासमोर जिल्ह्यात आता 2 मोठे कोकणच्या दृष्टीने, मुंबई गोवा, रखडलेला मुंबई गोवा महामार्ग. नंबर 2, कोकण रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. दोहरीकरण रखडले असल्यामुळे आता अनेक गाड्या 7-7, 8-8 तास उशिरा होते. आपल्यासमोर एक मोठं चॅलेंज आहे. मला चॅलेंज काय नाही. ओके, मी एवढे वर्ष काम केलं आहे, मला सगळा कसे प्रश्न सोडवायचा चांगला अनुभव आहे. तर माझ्या अनुभवावर कोणी शंका घ्यायचं काय कारण नाही. मला जे प्राधान्याने मी काढलेले विषय आहेत ते प्राधान्याने मी सोडवतो. रत्नागिरीचा त्याला महत्त्वाचा काय विषय आहे तुमच्यासमोर? मी बोललो ना, पहिला म्हणजे रोडचा, दुसरा म्हणजे पाण्याचा,
तिसरं म्हणजे मी एअरपोर्टचा, असे मी 3-4 विषय काढले, ते प्राधान्याने घेणार. दादा 2 महिन्यांनी किंवा महिन्यांनी दादा लोक प्रेम करतात, आशीर्वाद देतात, योगदानही देतात, त्याचा प्रत्यय परत आणला. मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. त्यांच्या उपकाराची आणि माझ्यावर जे प्रेम करतात त्याची मला तर वाटतं या आयुष्यात मी परतफेड करू शकणार नाही. एवढे उपकार त्यांचे माझ्यावर आहेत, म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद हा एकमेव शब्द सोडून. रखडलेला रिफायनरीचा प्रकल्प आता मार्गी लागेल असं आम्ही 2024 मध्ये समजायचं का? हो, समजायला हरकत नाही. काय आपल्यासमोर आता काय त्या विषयी आपण विचारलं समजायचं का? समजून जा. म्हणजे काय रिफायनरी मार्गी लागणार? तुमचा प्रश्न तसा आहे, तुमचाच प्रश्न रिपीट तुम्ही विचारता. तुम्ही मला लागणार का? हो. आता विरोध बऱ्याच जणांचा आहे ना. विरोध मी जुमानत नाही. असले जुमानदार काय हे नाही, तोडपाणी पैसे दिले नाही म्हणून विरोध करायचा. भिकारीचा, गरिबांचा जो प्रश्न आहे तो न हाता आपल्याला काहीतरी दिलं का म्हणजे चालू. प्रत्येक ठिकाणी तोडबाजी ही आता बंद होईल. हायवेचा कोण मध्ये येईल ना हायवेवर, तो हायवेवर आडवा टाकून पुढे जाऊ उद्धवच्या भाषेत. बेरोजगारीचा जो प्रश्न आहे सध्या कोकणामध्ये मोठा, तो त्यासाठी काय तुमचे प्रयत्न असतात? चौथ्यात मी बेरोजगारीचा प्रश्न बोलतो. बेकारीचा प्रश्न सरी इंडस्ट्री कोणती आणावी, मोठी इंडस्ट्री येणार आहे त्याला पोषक वातावरण तयार करू. केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने लवकर मोठे प्रोजेक्ट आणावेत हेही माझे प्रयत्न राहतील. रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गात मोठे प्रोजेक्ट यावेत, इंडस्ट्री यावी आणि इथल्या लोकांचा नोकरीचा प्रश्न सुटावा, छोटे उद्योगी यावेत हाही प्रयत्न माझा. सर, सिंधुदुर्गात आपल्याला चांगलं मतदान झालं, रत्नागिरीत म्हणावं तेवढं झालं नाही, याचं कारण काय असू शकतं? आपण कारण मला माहीत नाही, पण पुढच्या वेळेला ते की हे आहे ना, या पाय तो भरून काढू. दादा, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये कमळ फुललेलं आहे, पुन्हा काय किती असं अगरबत्ती ओढ कमळ फुलला अगरबत्तीच्या उपायच नाही. चांगली गोष्ट आहे ना, हा आनंद आहे आम्हाला BJP वाल्यांना सगळ्यांना. हा घाम आहे ना, गरमीमुळे फुटला, बाकी काय कारण नाही. तुम्ही म्हणाल बाळ माने यांना घाम आला होता वाक्यानी, असं काही नाही. सावंत आहे, बाळ माने, आम्ही ऐकून घ्या, कमळ फुललं आहे हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. BJPचं आहे. माझ्यामध्ये 39 वर्षानंतर हा योग आला आहे. आम्ही सातत्य त्याचं ठेवू. पुढच्या होणाऱ्या निवडणुकीत कमळच सगळीकडे फुललं पाहिजे. विनायक राऊतांनी असं म्हटलं होतं की नारायण राणेंचा 2.5 लाखांनी मतांनी ठिकाणी पराभव करेल, काय उत्तर असेल? उद्या ते आहेत का? असतील तर सांगा, मला विचारतो मी काय झालं ते. त्यांचं बोलणं तर घेऊ नका. कुठल्याही त्यांनी कधी 10 वर्षात सांगितलं का ही कामं मी केली, एवढ्या तरुणांना नोकऱ्या दिल्या, एवढे उद्योग. त्यांना विचारा ना, आता घरी बसले आहेत ना, तर विचारा उद्या बसून. नाहीतर ते आता मातोश्रीला वाचण्यांची नोकरी मिळेल त्यांना. सर, खासदारकीला आपण आधी तयार नव्हता, तरी पण पक्षाने माझा वैयक्तिक प्रश्न विचारतो. नाही सर, पक्षाने आग्रह केल्यावर शानदार कार्यालय सुरू करून रत्नागिरीकरांची सेवा करणार. अरे, मी काउंटिंग पूर्ण व्हायच्या आताच काही लोकांना सांगून आलो मला ऑफिस पाहिजे, त्वरित पहा. आता इतर जमलेल्या नाही, तुमच्यासह कुठे ऑफिस असेल भाड्याने घ्यायला तयार. कसं बसतं का काँग्रेस ह्याच्यापेक्षा काय चांगलं आहे, करू शकतं? कोण आहे त्यांच्यात? हे का फार मोठं नाही आहे काय, म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे. त्यानंतर त्यांचं सरकार येणार नव्हतं आणि येण्या इतपत काँग्रेसची क्षमता नाही मिळवण्या एवढं. आणि त्यामुळे फक्त लोकांना आम्हाला निवडून द्या, सत्तेवर येणार, आम्ही 1 लाख रुपये महिलांना दिले, फक्त थापा. काँग्रेस जर देशात सत्ता असताना कधी 1 लाख कोणा दिले नाही, 5 पैसे दिले नाही. आता थापा हे राहून देऊ शकतो का पैसे? खरगे मोजून देऊ शकतात, काम नाही त्यांचं. दादा, आपण कोकणचे नेते असल्यानंतर एक राष्ट्रीय नेते म्हणून आपल्याकडे पाहिले जातात. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने मुसंडी मारलेली, त्याकडे कसे पाहता? मुसंडीला कसं उत्तर देण्याची
क्षमता आमच्यामध्ये आहे ना. अपघाती एखादी गोष्ट घडली की कायम होत नाही. यामध्ये आम्ही आत्मपरीक्षण करू महाराष्ट्रात का घडलं, आम्ही नेते असताना असं का घडलं, कोणत्या नेत्यामुळे घडलं, निर्णय कोणी चुकीचे, सगळ्याचं आत्मपरीक्षण करू ना आणि योग्य वेळी तुम्हाला बातमी रूपात पोचू. कधी काळी कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण आज शिवसेना कोकणातून हद्दपार झाली जवळपास काय झाली. आता ह्या मागचं कारण काय जातं? कारण म्हणजे काय, आपल्या जुन्या आठवणी कधी येतात काय? मला जुन्या मी होतो त्या वर्चस्व होतं. वर्चस्व शब्द हे घ्या Yes, yes. हेडलाईनसाठी. ओके. हां, आणि मी होतो वर्चस्व. शिवसेना कोणाची हिंमत नव्हती. आता उद्धव काय, उद्धवला काही बोलतात, कोण मोजतच नाही. एक निकामी नेता झाला आहे, शिव्या देणारा, वांत्रानं बोलणारा, बस त्याची आम्ही दखल घेत नाही. आम्हाला या देश, मोदींनी सांगितलं विकसित देश बनवायचा आहे, आत्मनिर्भर भारत देश बनवायचा आहे, सुरक्षित भारत देश, आणि बेकारी घालवायची, सुजलाम सुफलाम बनवायचं आहे. ते आम्ही कार्य करतो. यांची गती आमच्यात नाही. आणि आमच्या रस्त्यात आले ना, मगाशी सांगितलं तर ओव्हरटेक कसं करायचं ते करू. सर, खासदार झाल्यावर प्रत्येक निकालात एक जर आपण प्रत्येक